याला सुखरूप मानण्याचा मूर्खपणा केला ना आपण. हे रोगाचं भांडार असताना याला ते म्हणजे कस काय नवरदेव पाहायला गेला नवरीला कस काय खूप छान आहे काय म्हणजे मानलं का नाही ते. मग या संसारात जे आपण रमलो याला सुखरूप मानून रमलो का सुखरूप असा अनुभव आहे मानून रमलो. आम्ही विचारलं याला तुम्ही चांगलं काऊन मानले कसं या सत्य मांडीला संसार याचं उत्तर द्या. तसं तुम्ही याला चांगलं का मानलं सुखरूप का मानलं सुखरूप आहे म्हणून मानलं का सुखरूप आहे असा अनुभव आहे म्हणून मानलं. सुखरूप नाही म्हणजे दुःखरूप आहे दुःखरूप आहे असा अनुभव आहे तरी काय मानलं सुखरूप मानलं म्हणजे दुःखरूपाला सुखरूप मानून त्याच्यात रमला. म्हणजे मूर्खपणानं मानलं का कशानं मानलंय. मग मूर्खपणानं दुःखाला सुखरूप मानल्या सुख होत असतं का नाही. शरीराला सुगंधी मानल्या त्याचा सुगंधाची सुख नाही. शरीराला काळ लावल्यावर ते तरुणच होत असतं का नाही. त्याला मॅचिंग केल्यावर त्याच्यात रोगच होत नसते असं असतं का नाही. सुंदर दिसतं का नाही म्हणजे मानून कसं होत असतं का नाही. पण त्याला मानून त्याच्यात मूर्खपणा करून रमता येत. मग रमता येतं हे मानून त्याला सुखरूप मानून रमले आणि पुन्हा आतून रडायला लागले सुख होईन म्हणून पुढे माणसं रडायला संसार नाही रडायला. कोणाला पैसा नाही म्हणून रडायला कोणाला पोरं नाही म्हणून रडायला कोणाला बायको नाही म्हणून रडायला कोणाला म्हणजे जे पहा सो देखे सो दुखिया जो देखे सो कुठं जाऊ द्या ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया हे तिन्ही संसारात रडतच होते. आता संसार म्हणतात त्याची फळ येत असतील रडायचे सगळे माणसातून काय व्हायले रडायला लागली. आता हे बायकोच्या नावानं रडत का नाही मग काऊन थोडी मग ती भांडती पण समजून म्हणावं लागत का करतात त्याला पण आतून रडत महाराज काय खरं नाही. आता हे पोर चांगली नाही म्हणजे आतून रडत येत का महाराज आमचे पोर निघले आणि बिनून सोडून खराब निघलं नाही न सोडता येत नाही आणि सोडता येत नाही रडत कसं म्हणतो घ्यावं लागत महाराज काय मागून काय झाले मानली म्हणजे म्हणून याला सुखरूप काय करू नका मानू नका. सगळ्याला माहित आहे की संसार कसा आहे दुःखरूप आहे आणि दुःखरूप जर संसार आहे आणि दुःख तर कोणाला नको आहे. आता दुःख आपल्याला ठेवायचं का संपवायचंय सगळ्याला काय करायचंय संपवायचंय. मग आता ते सगळ्याला संपवायचंय पण कसं संपवायचंय ते माहिती नाही. काय नाही कसं संपवायचं ते माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे संपवायचं ना तुम्हाला कसं संपवायचं ते आम्ही सांगतो पण संपवायचं का वाढवायचं अगोदर ध्यान ठेवत वाढवायचं असलं तर मग चलू द्या. अजून ट्रॅक्टर अजून तुमचे हाऊस झाले नाही देशात जिरली नाही इकडे चालू द्या. पण ज्याला कोणाला संपवायचं असं आला असं कोणी गोष्टीवर जरा ठिकाणी आणि संपवायचं असं आणि तिकडे कोणी त्याचा संपण्याचा उपाय सापडत नसल आम्ही सांगतो तुम्हाला या संसार कसा संपवायचा. संसार कसा संपवायचा हे आम्ही संपतो. पण मग संसार संपल्यावर
आमच्याकडे काय आनंदाला तर ते म्हणले मग ते आम्ही सांगतो पुढे काय करायचं. हा म्हणजे एका बाजूला स्वरूपी बी आणते स्वरूपावर कसं जायचं म्हणजे सुखरूपावर कसं जायचं हे बी सांगतो आणि दुःखरूप संसार कसा संपवायचा हे बी सांगतो. तुला दुःखरूप संसार संपवायचा आहे आणि नित्य सुख पाहिजे ना प्रत्येकाला सुख पाहिजे का नाही ते कसं पाहिजे नित्य पाहिजे. आणि सुख काय असतं आणि जे शुद्ध असतं जे न मरणारं असतं ते काय असतं सुख असतं. मग ते सुख काय असतं हे कोणाला माहिती नाही कोणी सांगितलं नाही म्हणून या दुःख रूपालाच काय मानलं सुखरूप मानलं आणि त्याच्यात काय झाले रमले. पण महाराज म्हणजे याच्यात जर तुम्ही रमले तर फसवणूक होईल काय होईल म्हणून कारण हे एक दिवस सोडावं लागेल खेटर हा लागत ते वाचणार राहते आणि 184 ला जावा लागत. म्हणून आता याच्यात मानून रमू नका बसू नका त्याला काय करायचं संपवा. आता कसा संपवायचा याच्याकरता कोणता अध्याय आहे 15वा अध्याय 15वा करोनी संसार वाव 15वा अध्याय कायला आणि 15वा अध्याय काय सांगणार आहे की संसार कसा संपवायचा आहे कसा संपवायचा आहे ज्याला संपवायचं तो 15वा अध्याय तो ध्यानात ठेवी तो मनन करीन तो म्हणे सांगवर महाराज कसा संपवायचा आहे ते पटकन सांगायला आणि पटकन घेऊ द्या होद्या मोकळं काय होऊ द्या. आपण आता इथे प्रवचन ऐकून पटकन घेतले पटकन मोकळे झालो का जास्त किंवा काहीतरी होईल घेतलं माणसं म्हणून आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं मनन करायचं. म्हणून मी काय सांगितलं थोडं खातं आणि जास्त चालू लहान लहान घेतो जेवताना घास कसा घ्यायला पाहिजे लहान घ्यायला पाहिजे चावला जास्त पाहिजे. आपण काय करतो घास आणि चावितो कमी मग दुखतो पोट मग नाही पचत ते म्हणलं खाल्लं भर लय मोठं पण पचत नाही. गप्पा गप्पा खाल्लं भर आगलं पचलं काही नाही ढेरीच वाढली काय वाढली. हा म्हणून खाताना कसं खाल्लं पाहिजे आणि चावलं असतं पाहिजे तसं ऐकलं मोजकं पाहिजे आणि म्हणून जास्त केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याला ऐकायचं कारण नाही नुसतं ऐकत नाही त्याचं काय करीत नाही मनन करीत नाही. आणि मग ते मनन नाही केल्यामुळे हे ऐकलं ते ऐकलं त्याला नुसता करतात होऊन बसला काय होऊन बसला ते पक्क झालं नाही पक्क. म्हणून चिंतन कसं केलं पाहिजे ते म्हणजे महाराजांचा अधिकार नाही तेवढी बुद्धी नाही सापडेपणा करू नको अधिकार नाही बुद्धी नाही असं नाही तुला अजून जरा जायच नाही काय होत नाही. आणि हे ध्यानात ठेवण्याकरता बाकीचं काढावं लागत आधी चित्तातलं काय व्हावं लागत. हा अरे हे ध्यानात राहण्याकरता बाकीचं आधी ध्यानातलं काढावं लागत. काय करावं लागत ती जागा खाली करावं लागत ना ती आधी तिकडूनच हाऊस होऊन आलेली ती काय होऊन आलेली. म्हणून कुठं चुकत हे पाहिजे माणसाला काय केलं पाहिजे. हा म्हणून हे जे तुम्हाला ध्यानात घ्यायचं असलं तर अगोदर काय केलं पाहिजे ध्यानातलं काढलं पाहिजे. ते म्हणते महाराज समस्या लोकांच्या ते म्हणते महाराज आम्ही ध्यानातलं काढायला बरोबर
बोलावं लागत तुला, बोलल्याशिवाय नाही कळणार. महाराज बोला म्हणजे बंद झाला आता, आवाजच बंद झाला. आपण म्हणावतो ते पुढचं मारून देते. हे तुम्हाला ध्यानात ठेवता, ध्यानातच राहत नाही. हा म्हणलं ध्यानात राहत नाही ना, पहिलं ध्यानातलं काढीचा ते काढायला आपण निघतच नाही. आता काय करा, ते तुझ्या ध्यानातलं निघत नाही ना, काहून निघणं? तुला त्याचं चांगलं म्हणून निघणं ते. म्हणून ते जरा ते जसं आहे तसं त्याचं चिंतन करीत जा, म्हणजे ते ध्यानात राहणार नाही. इथं आलं त्याचा उपयोग आहे. काय विटले हे चित्त प्रपंचापासून ओमन ते मनी ऐसलेशे. तुम्ही उलट ध्यानाचं चिंतन करता का? ते येतं का ध्यानात? काहून ते गुलाबजाम खाल्ले तर वाटा खाल्यामध्ये करू लागतो. खायचं तर आणि ते खाऊन उलटल्यावर मग तरी वाटत येत. आता कोण आता घाण झाली काय झाली. तसा हा संसार दुःखरूप आहे असं चिंतन केलं पाहिजे, तेव्हा ते ध्यानात येणार नाही. म्हणून शरीराचं जर तुम्हाला वर्णन करायचं असलं तर कधी मी असं म्हणून केलं पाहिजे. हा इको यायला शिट्टी मारा, शिट्टी मारा. सगळं प्रवचन त्याच्यात काय घालू नका. हा बोला. झालं झालं काय चाललं आपलं? लोक तिकडं पाहतात काय द्यायचं काम ते करते, आपण आपलं काम करीत जाऊ. पण आपण ते असे मूर्ख आहेत ना, आपलं पण तिकडं जातं. महाराजांना महाराजाचं सांगत जावं, पुन्हा तिकडं जातो, यायचं तिकडं जातं, मग यायच्याकडे काय उपयोग आहे? भूमिकेत असते मला त्याला प्रश्न नाही. चला चालतंय. काय चालतं कसं काढायचं निघत नाही ना, महाराजांनी सगळे उपाय सांगितले का की तुम्हाला काय करायचं, कुठं काय वापरायचं, कुठं काय वापरायचं. अरे ते म्हणजे हे चित्ताचा संसार जर निघत नसेल ना, टेक्निक आम्ही सांगतो त्याला काय टेक्निक वापरायचं, कसा राहतो तो चित्तामध्ये. म्हणून तर तुकाराम महाराजांनी छातीवर सांगितलं, खटमट यावे शुद्ध होऊन या, जसे असतील तसे या, पामरी अतिशय या. फक्त आम्ही सांगतो ते ऐका तुम्ही, म्हणजे तुमचं सगळं काम होईल. चला जाऊ द्या. चित्ताचा संसार काढायचा ना तुला, मग जर काढायचा असला काय काय तुझ्या डोक्यात, जे डोक्यात आहे ना त्याचं ते डोक्यात काढून राहिलं तुला डोक्यातून काढायचं असेल ना, त्याचं असं वर्णन करीत जा. कसं करीत जाय तुला सांगतो. तू ह्या डोक्यात बंगला आहे ना, हा मग त्या बंगल्याचं वर्णन मसन वाटा म्हणून करीत जा. काय करीत जाय त्याचं वर्णन? हा म्हणजे तू हा बी बंगला डोक्यात येणार नाही, दुसऱ्यानं कसे बांधलेले ते बी डोक्यात येणार नाही, दाखड्यावानी मन करणार नाही. ते म्हणजे बंगल्याला कसं काय मसन वाटा म्हणा महाराज, अरे आहे म्हणून म्हणा. काय तो हा बाप मेला मसन वाट्यात मेला का बंगल्यात मेला? मेला. आणि आज मेला तो कुठं मेला? बंगल्यात मेला. तो हा बाण म्हणा कुठं गेला? कुठं खाल्ला काळाने? बंगल्यात खाल्ला. मग बंगल्यात आहे का मसन वाट्यात आहे? मग खरा मसन वाटा बंगला आहे का मसन वाटा आहे? बंगलात मसन वाटा आहे नाही. आणि तू मसन वाट्याला बंगला म्हणायला मूर्ख आहेस का नाही? म्हणून तुझ्या डोक्यातला निघणं ठेव. म्हणून बंगल्याला काय म्हणायचा?
मसन वाटा म्हणून चिंतन करीत जा की याच्यात आपल्याला जाळायचे, त्याच्यासाठी बांधाय कलर देऊन आपली बायको बी तर जाळायची, मुलं बी तर जाळायचे. इथं घरडा लागला, आज्या बी इथं हातपाय करून मेलाय. पाय तेवढा हातो चित्तात का भीती वाटत त्याची. आणि काय शिकत पुन्हा डोक्यात कमला शिकला का तसा सोयरे शिकले तर मग तसे. मग त्याचं वर्णन काय म्हणून करीत जा. मूर्ख येते ते मसन वाट्याच्या नादी लागले, सोयरे बोलायले तर काय बोलते. तुमचे बोलले कसे ना आमच्या मसन वाट्याबद्दल कोणी बोलत बसले बसले मसन वाट्याबद्दल चर्चा चालली. आमच्या इथं मसन वाटा घेऊन जाळे आणि बंगल्याबद्दल आमचा सगळं बांधून करून बांधलं. म्हणजे सोयरी काय बोलते मसन वाट्याला बंगला म्हणायला मी मूर्ख आहे का नाही. तू ह्याही व्हायला मूर्ख समजतो बरं. म्हणून तो घेतो त्याचा अंड्याला. म्हणजे आणि याला जर आपण मूर्ख समजला ना तर त्याच्या बरोबर बोलायची वासना बी होणार नाही आणि त्याचं ऐकायची वासना बी होणार नाही अंतःकरणात. तर त्याचं बोललेलं घोळण कशाला चित्तामध्ये. मग हे काढायचं का तुम्हाला काढायचं असलं तर टेक्निक वापरा. हे शरीर येत असलं ना चित्तामध्ये मग असं म्हणायचं शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही पवित्र शरीर आहे. काय करता सांगितलं तुकाराम महाराज. हे चिंतन करण्याकरता सांगितलं. चिंतन करण्याकरता गाथा. मग आता याचं काय करी जा चिंतन करी जा चित्तामध्ये सतत. चिंतन केलं तर त्याच मनन होईल आणि ते अंतःकरणात दृढ होईल. आणि एकदा दृढ झालं की झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षेला ठाव मशानीचा. मग येईल का ते चित्तामध्ये. काय जाणार येईल ते चित्तामध्ये. पण तुम्ही तर ह्याच्यात मॅचिंग करून निघले माय बापा. हो पाणी सर लावायले कसं जाईल डोक्यातून ती खान. बसले तर वर्णन कशाचं करायला लागले. उघड बस जाऊ काय येडे होते का ते ऋषी मुनी. लावणी नेत्र गेची बैसले न बोलाता ठेले मुन्य रू. ठीक आहे डोळे लावून पडले ते का पाहत बघ ना त्याच्या तोंडाला सांगायची कपडे कशी त्याची मॅचिंग कशाची घालून कशी आले ते पाहत बसल्यावर ते डोक्यात शिरण ना. म्हणून तुम्हाला इथून आवडावं लागत तेव्हा हे तुम्हाला नीट होईल. जरा याला शुद्ध अंतःकरण करणं म्हणते. शुद्ध अंतःकरण करणं म्हणजे काय. देवाचं भजन केल्यानंतर देवाचं भजन करायला लावण्याचं तात्पर्य असं आहे की याला भजन करायचा नाद आहे. देवाचं भजन करायची गरज नाही. पण याला भजन करायचा नाद आहे. आणि भजन इकड्याचं करायला. आता इकड्याचं भजन बंद करायचं ते मौन धरणार नाही. म्हणून त्याला भजनच कर पण देवाचं भजनच कर बाबा. कोणाचं कर देवाचं कर. रूप पाहायचं नाही. डोळे झाकून बसायचे म्हणजे बसतो काय याला रूप पाहायचं कसा बसतो काय रूपात पाहायचं. तुला आता तरुण सुंदर ते ध्यान हे विटेवरी करकटेवरी होनी. मग कुठं मग काय करा कोणाचं रूप पाहा. तुला फिरायचा ना देणं संसाराचा काय म्हणजे तुम्हाला करायचं ना दे त्याला काय हे का पंढरपुराचा इथं सांगते ते. पण यायला फिरायचंच काय ना दे म्हणलं ना एका जागेवर बसा. कुठं जायचं नाही फिरायचं काम नाही. खायचं बसून करायचं चित्त आवडी आनंद अरे बाबा एखाद्या बसवतो गायला. मग काय करा मग सांगा लागतं त्यानं चित्त शुद्ध होतं. त्याचं काय ज्ञान चित्त शुद्ध होतंय म्हणजे हे गाजा काढावा लागतो तेव्हा हे त्यानं हे जातं आणि हे गेलं म्हणजे शुद्ध होतं असं आहे. आणि तुम्ही
त्याच्या भानगडी पण आता हे सोय न काढी न म्हणून चला मग त्याला बी याच्याबरोबर बी घेऊन निघालो त्याला बी नाव सांगा त्याला बी बसून करा चला पण ते आपल्या भूमिकेत राहून कसे आवड्या काय चेष्टा निष्ठ भ्रष्टा जाऊ द्या आपलं चिंतन काय चालू होतं की बाबा संसार अनित्य आहे कठीण आहे खरूप आहे असं त्याचं काय करा जरा चिंतन करा दृढ करा अंतःकरणात म्हणजे ते राहणार नाही आणि ते नाही राहिलं म्हणजे मग तुम्हाला देणार नाही आता संसार कसा वाव ठरवायचा आहे त्याचा आपण चिंतन करू याला वाव कसं ठरवायचे कारण प्रत्येकाला त्याचा काय येतो अनुभव येतो आता या संसाराला वाव म्हणजे नाही ठरवायचं आणि नाही ठरवण्याची बुद्धी आपल्याकडे आहे कारण प्रत्येकाला हा अनुभव येतोय त्याला नाही ठरवायचं नाही ठरवणं म्हणजे याचा बात करा अनुभवाला येत असताना याला नाही ठरवायचे ही ताकद मनुष्य देहातल्या बुद्धीमध्ये आहे आता अनुभवाला येऊ दे पण याला काय ठरवायचं आपल्याला नाही ठरवायचं आता नाही कसं ठरवायचं विचारानं ठरवायचं पैसे विचारिता निरसले आता हे सगळं इंद्रियानं आपल्याला अनुभव आहे सगळा अनुभव जशाला कसा येणार याला काय करता येतं नाही ठरवता येतं आपण या शरीरावर वेगळे आहोत असं बी आपल्याला बुद्धीनं लक्षात घेता येतं इंद्रिय प्राण म्हणून आपण वेगळे आहोत हे बी आपल्याला लक्षात घेता येतं तसंच हे शरीर नाही आणि आपण या देहात नाही आपण स्वरूप आहोत हे बी ध्यानात घेता येतं अनुभवाला येणारा संसार नाही ठरविता येतो आणि आपलं असलेलं जे ब्रह्मस्वरूप आहे ते अनुभवाला येत नाही ते लक्षात घेता येतं आणि मी ब्रह्मरूप आहे असा काय करता येतो निश्चय करता येतो किंवा तशी अहंता ठेवतात तसं म्हणता येतो वितो वासुदेव असं म्हणता येत तसा अनुभव येत नाही पण तसं म्हणता येत काऊन म्हणता येतं तसं निश्चित होतं तसं ठरत आणि संसार नाही असा अनुभव येत नाही तो नाही असं ठरवता येत याला नाही असं कसं ठरवायचं आपण चिंतन करू आधी स्वरूपी अंते ठाव आणि मग संसार काय करू आता आपण अहंता स्वरूप आधी आपली अहंता कशावर न्यायची आपल्याला स्वरूपावर न्यायची प्रत्येकाला अहंता आहे की नाही अहंता ही जडाला नसते जीवालाच असते कोणाला असते मी आहे असं म्हणणं म्हणजे अहंता मग मी आहे असं कोण म्हणतो जीवच म्हणतो की नाही जाणणाराच म्हणतो की नाही प्रत्येक जण म्हणतो मी आहे हा बी मीच म्हणतो आणि हे आहे हा बी मीच म्हणतो अगोदर मी काय आहे हे ध्यानात घेऊ मग हे काय आहे हे कळते मग मी कोण आहे हा चला प्रत्येक जण मी म्हणणारा आहे की नाही मी आहे म्हणणाऱ्याला विचारा की मी म्हणणारा कोण ते म्हणतो मी म्हणणारा हे म्हणजे आधी एकच ध्यान करून ठेवली पण त्याला विचारा की मी म्हणणारा जर हे आहे तर हे तर जड आहे कसं आहे हा याला तर कळत नाही तुला तर म्हणजे हे मी नाही म्हणजे अगोदर याच्यावरली अंता काढा कशावरली अंता मी वरा अंता न्यायची पण अगोदर मी वरली अंता आपण कोणावर ठेवली याच्यावर हे आहे का हे मी आहे हे आहे पण यालाच काय म्हणायला आपण मी म्हणायलो कपडे हे आहे का मी आहे हे आहे माईक हे आहे तसं शरीर हे आहे मी नाही हे आहे चला म्हणून हे शरीर चला म्हणून हे आहे हे पंचभूत जड आहे बदलणार आहे अनेक आहेत त्याच्यावर आपण कसे आहोत वेगळे आहोत म्हणजे आपली अंतःकरणावर आपण आता
आपल्यावर आणली आता मीवर याच्यावरती काळी एकदा शरीरावरती आणता काळी म्हणजे मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी प्राण नाही, मग मी नाही का? मग मी कोण? मी जाणणारा न बदलणारा एक असा कोण आहे? मी आहे. मग आता आपली अंता कशावर गेली? आता मी म्हणलो की आता कशावर गेलो आपण? स्वरूपा न दिसणारा नारा न बदलणारा एक. कधी बी मी म्हणलं पटकन पुढे गेलो पाहिजे. मी म्हणलं की असं म्हातारपणावर नाही आलं. मी म्हणलं की न दिसणारा शरीरावर नाही आलं. मी म्हणलं बोलताना असं बोललो पाहिजे, पण समजताना तसं समजलं पाहिजे. मी म्हणलं की जाणणारा न बदलणारा एक न दिसणारा असा कोण आहे? मी आहे. मी आधी पक्क करून ठेवलं पाहिजे. आणि मग आता आशा मीवर राहून कशावर राहून आता कशावर गेला? आता मीवर गेला गड्या. आता शहाणा झाला. कसा झाला आता? देवाली अंता काढून घेतली. आणि आता का मीवर गेला की मग ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. पाहणाऱ्याला पाहिलं की स्वप्नीचे छेगे एकदा का पाहणाऱ्याला मीवर तुम्ही राहायचं शिकले एकदा आणि मीवर राहून का संसार करू लागले तर मग हा संसार कळत की मी तर देह नाहीच, पण मी मध्ये देहच नाही. काय? मी तर देह नाहीच, तर देह नाही, पण मीच्या स्वरूपात देहच नाही, मीच्या स्वरूपात प्रपंच नाही. नाही. आणि मी मध्ये प्रपंच अनुभवाला यायला का असायला अनुभवाला आहे. अनुभवाला मीच्याच अस्तित्वात येतो. कोणाच्या अस्तित्वात येतो? हा, पण मीच्याच अस्तित्वात प्रपंच नाही. स्वप्न अनुभवाला ध्यानात असले तुम्ही म्हणतात महाराज काय नाही स्वप्नाचं तुमचं. आणि स्वप्न म्हणजे काय गंमत आहे का? स्वप्न नाही ठरवलं म्हणून बरं झालं नाही तर त्याचा एक संसार होऊन बसला. स्वप्न प्रत्येकाला अनुभवाला येतं की नाही? मग स्वप्न अनुभवाला आलं ते स्वप्नात आलं. स्वप्न अनुभवाला आलं का पाहणारा स्वप्न अनुभवाला आलं? पाहणावर अनुभवाला आलं हे खरे आणि आपण त्याला नाही बी ठरवलं. म्हणजे स्वप्न अनुभवाला आलं जाग झाल्यावर त्याला काय ठरवलं तुम्ही? नाही, काहीच नव्हतं. मग काहीच नव्हतं तर अनुभवाला कसं आलं? काही असल्याशिवाय काही अनुभवाला येईल का? अनुभव यायला काही ना काहीतरी म्हणजे स्वप्नात काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं असं कसं म्हणतो? आणि काहीतरी होतं ना, पण जे होतं ते माहित नाही आहे ना. म्हणून काय ठरवून टाकलं स्वप्नात काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. तर मग जाग झाल्यावर कोण सांगायला ते स्वप्न? ते म्हणा मी सांगायलो. मग तू सांगायला तर तू होता. ते आता तिकडे नाही जायचं. आता स्वरूपी आणते ठेवायला. आता मी जाणणारा न बदलणारा एक समजेल. मग स्वप्नात कोण येत नव्हतं असं आहे का? होतं का नाही? मग कोण होतं? मी होतो. म्हणाल का कोण होतं? मी होतो. आणि स्वप्न नव्हतं. आणि नव्हतं स्वप्न तर नव्हतं आणि हे होतं होता. मग स्वप्न नसलेलं कसं काय दिसलं तुला? नसलेलं दिसत असतं, असलेलं दिसत असतं. दिसत तेव्हा असलेलं दिसत पण विपरीत रूपानं दिसत एवढंच म्हणावं लागत. शून्य ठिकाणी सर्पाची प्रतीती येते का? नाही. तिथं काहीतरी दोरी लागत का नाही? मग दोरीच्या ठिकाणी सर्पाची दोरीच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती कशी आली? आणि सर्पाची प्रतीती याला सर्पच नाही तिथं सर्पाची प्रतीती कशी आली? मग प्रतीती आली तर कोणाची आली म्हणावं लागत? दोरीची आली.
सर्परूपणा आहे. आता ती सर्परूपानं दोरी सर्परूपानं होऊन प्रतीला आली का सर्परूपानं भासून प्रतीला आली? भासून. दोरी जर सर्प झाली असती तर दोरी दोरी राहिली नसती. मग सर्प झाली असती ती आता बरोबर करायला. हा पण दोरी दोरी राहून सर्परूपानं अनुभवाला कोण आली? दोरी दोरी झाली. पण दोरी सर्प न होता अनुभवाला. हे मजा. ती कशाला मला लागलं की ती झाली पण भासून आली. कशी आली? भासून. हा तसं स्वप्नात स्वप्न अनुभवाला आलं का स्वप्न पाहणारा अनुभवाला आलं? काय आता स्वप्न अनुभवाला आलं म्हणता येणार नाही तुम्हाला. अरे स्वप्न नव्हतंच तर अनुभवाला आलं कुठं? म्हणून स्वप्न नाही पाहिलं म्हणे जा, मी मला पाहिलं म्हणे जा. अरे स्वप्न पाहायला स्वप्न नव्हतं, स्वप्न पाहिलं. स्वप्न अनुभवाला आलं का? नाही. नाही अनुभवाला आलं कारण ते नव्हतं. मग कोण अनुभवाला आलं? मीच. मीच अनुभवाला आलो. आता म्हणजे जाणणारा पाहणारा काय रूपानं अनुभवाला आला? स्वप्न रूपानं अनुभवाला आला. पाहणारा स्वप्न होऊन अनुभवाला आला का स्वप्न रूपानं भासून आला? स्वप्न पण पाहणारा जर स्वप्न झाला असता तर मग स्वप्न कधी पाहिलं असतं? भासून. पाहणारा राहिला नसता. पाहणारा राहून स्वप्न पाहिलं. काय काय पाहणारा राहून. काय गंमत आहे? पाहणारा राहून स्वप्न पाहिलं. याचा अर्थ हे स्वप्न झाला नाही. स्वप्न तर झाला नाही आणि स्वप्न तर पाहिलं. मग ह्यो पाहणारा स्वप्न रूपानं असून स्वप्न पाहिलं. म्हणजे ह्यो पाहिलं असून पाहिलं. मीच मला काय पाहिलं? भासून. पाहिलं. म्हणजे म्हणजे मग आता आली असं पाहतो की नाही आपण? असं पाहिजे सवय नाही आपण. आरशात पाहतो ना आपण. मग आरशात पाहतो आरशात पाहतो. आरशात नाही तर काय पाहतो? आरशात मग कुठं पाहतो? तिथं पाहतो कपाळावर. हा मग कपाळावर पाहतो तर कपाळ तिथं काय 9 महिने 9 दिवस गर्भवती झालं काय तिथं गेलं काय नाही. कपाळ जर तिथं गेला तर तिथं राहिलं नसतं. मग हे इथं राहू तिथं पाहिलं की नाही? मग आता पाहताना तू ते पाहतो का हे पाहायला समजतो? तसं बाबा स्वप्न पाहत असताना कोण कोणाला पाहिलं? मीच मला भासून. माझा भास का कोणाचा भास? माझाच. मग ते कोणावर भासलं? माझ्यावर. स्वप्न कोणावर दिसलं? माझ्यावरच. जीवनात दिसलं. कोणाला दिसलं? मलाच दिसलं. मीलाच दिसलं. कोण दिसलं? मीच दिसलो. मीच दिसलं. पाहणारा बी पाहिलं बी माझ्यावर. पाहिलं बी कोणाला? मलाच. मीलाच. याला म्हणा अद्वैत म्हणा. मग आता तिथलं स्वप्न वाटलं ते भासून भास म्हणजे काय ते नाही. मी पाहिलं पण वाव माझं स्वरूप कसं येते. आणि असं कोण आहे? मीच. म्हणजे स्वप्नाचं अस्तित्व कोणाचं आहे? माझंच. मग स्वप्नाचा अधिष्ठान कोण? मी. म्हणून मी तो स्वप्नातला वासुदेव. स्वप्नाचा अधिष्ठान कोण आहे? मीच. म्हणा मी स्वप्नात. स्वप्नाचं काय आहे? अधिष्ठान आहे. ब्रह्म आहे. हिंमत आहे की नाही? तसं आता झालं म्हणून स्वरूपी आणते आणि करून संसार स्वप्नातला बघा जागृत नाही. अजून 1 तास चालू थोडंसं चिंतन करायचा. तसं बाबा जागेल त्याला वार करवलं जागेल. तसं हे अनुभवाला यायचं. हे सुद्धा स्वप्न पाहत असताना नव्हतं ना. मग हे जर स्वप्न पाहत असताना नव्हतं तर हे मी नसलेलं आहे. कसं आहे? नसलेलंच. असलेला प्रपंच दिसायला का नसलेला? नसलेलाच भास. असलेला दिसायला म्हणावं तर स्वप्न पाहत असताना गेला कुठं? मग स्वप्न पाहत असताना जर याचा अत्यंत अभाव आता बी नाहीये. मग आता जर नाही तर दिसायला कुठून? म्हणून दिसायला गिसायला नाही. भास आहे. आणि स्वप्न पाहणारा खराय का नाही? कारण तो आता बी आहे आणि स्वप्नात बी होता. आता पाहणारा
आहे. खरा आहे. माझा पाहणारा खरा आहे आणि स्वप्न नाहीच. आता जागृती नाही. आहे तर दिसायची कुठून मग? मला जागृती नाही दिसायची. ह्यो पाहणारा जागृतीच्या रूपाने दिसायचा. काय रूपानं? मग पाहणारा जागृती पाहायला का स्वतःला पाहायला? स्वतःलाच पाहायला. स्वतःलाच पाहायला. जागृती जागृती करायला ते मला दिसायला काय दिसायला जागृती नाही तर दिसायली कुठे जागृती? तो अनुभवाला आली मूर्ख आहे का काय? अनुभवाला की अनुभवाला काय नाही आली जागृती? तूच यायला. कुठून येते अनुभवाला? नाहीच तर येईल कुठून अनुभवाला? मग कोण अनुभवाला येईल? जो आहे तो. हा पाहणारा आहे. पाहणारा आहे. मग कोण अनुभवाला यायला? मीच. पाहणारा जागृती होऊन अनुभवाला यायला. पाहणारा राहून जागृती रूपाने अनुभवाला यायला. पाहणारा जर जागृती झाला असता तर पहिली कोण असती म्हणून जागृती? बरं झालं तुम्ही जागृतीला पाहणारे राहून जागृती पाहिले म्हणजे तुम्ही जागृती झाले नाही. म्हणजे जशाला तसे असत त्याला तसे राहून पाहायला काही अडचण नाही कळत तुम्हाला जागृतीला पहा. पण आता जागृतीला पहा पण जागृती म्हणून पाहू नका. बरं म्हणून पहा. मी म्हणून पहा. मीच मला जागृतीच्या रूपाने अनुभवाला जागृती कोणाला अनुभवाला येईल? माझ्यावरच. मीवरच. कोणाला येईल? मलाच. मीलाच. आणि कोण यायलं? मीच. मीच यायलो. म्हणजे मीच. आता प्रपंच दिसायला खाली दिसायला आता मीच. नाही ठरला. आता काय नाव ठरायचा? आता दिसायला तर नाही ठरला. मीच दिसायला आता प्रपंच नाही जाणार. दिसू द्या तुम्हाला पण तो नाही मीच आहे आणि मीच याचा अधिष्ठान आहे. मी खऱ्यानं भरभरूप आहे. मी तो वासुदेव तत्वता. आता म्हणायला काही अडचण आहे का तुम्हाला? म्हणा स्वरूपी आणते राहू दे ना. आता शरीर तोपर्यंत आणता राहणारच का नाही? मी आहे म्हणणारच ना. म्हणणार मी ब्रह्म आहे. मी तो वासुदेव तत्वता. तत्वता. मी वासुदेव म्हटलं की जग नाही तर काय नाही? जग नाही. मी वासुदेव आणि समस्त श्री वासुदेव पुन्हा काय ऐसा प्रतीची रसाचा भक्त माझी राहो तुझी करोडी संसार भाऊ स्वरूपी भाऊ आणि भाव या हा 15वा त्याच्याकरता आहे रूप आहे आणि आम्ही ब्रह्माचा असा आहे. ते ब्रह्मरूपच काही द्वैत नाही. प्रपंच नाही. प्रपंच नाही म्हटलं खरे करण्यात वास नाही. बरे का नाही? बरे का नाही? दुःख नाही. महाराजांच्या तेवढे या चिंताला काय माहिती तुला कसं काय पाहिजे? मी तो वासुदेव म्हणण्यात लक्षात घेण्यात कसं आहे? माझ्या तुला अजून 60 आहेत. माझ्या येतील तिकडं त्याच्यात तुला म्हणून मायबापा होऊन असं चिंतन करा, मनन करा, निधिध्यासन करा आणि स्वरूप स्थितीवर राहा तसा निश्चय करा. असा साधू संतांचा निरोप आहे. विनंती आहे त्याचं आपण चिंतन केलं. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.